हॅलो एव्हरीवन आणि तुमचं स्वागत आहे अजून एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर सगळं आवरलं आणि ऑफिसला निघालो आम्ही. ऑफिसमध्ये गेले, लॉग इन वगैरे केलं आणि काम केलं. थोडंसं काम होतं ज्योत्स्ना मॅडमचं पण बाहेर. मम्मी आणि मॅडम दोघीजणी बाहेर गेलो. मस्त जांभळाचं झाड दिसलं रस्त्यामध्ये. छानसे असे जांभळं घेतले मग काढून आणि खाल्ले तसेच पटापट. वापस आलो, थोडा वेळ काम वगैरे केलं आणि लगेच ऑफिसमधून निघाले. मग येता येता मग ऑफिसमधनं ताक घेतलं, छान थंड असं. थोडंसं सामान पण घ्यायचं होतं, ते पण घेतलं. सो मी आत्ताच आली आहे घरी रूमवर ऑफिसमधून. आणि ज्योत्स्ना मॅडमच्या आईने थोडंसं सामान दिलं होतं खायचं. त्यांनी अशा मस्तपैकी कोथिंबिरीच्या वड्या दिल्या आहेत, त्या आता मी खाणार आहे. आणि थोडंसं भरीत पण दिले वांग्याचं, सो ते पण आहे डब्यामध्ये ते. आणि आता थोडंसं मी स्वयंपाक बनवेल, खिचडी ती, आणि हे जेवण करायचं मग. आणि जेवण बनवून जायचं आहे स्वामींच्या मठामध्ये. आणि आज झालेले आहेत आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला 100 सबस्क्रायबर्स पूर्ण. तर मग स्वामींच्या मठात पण जाता येईल. सो चला. ते जे ताक आणलेलं होतं ते काढून ठेवलं एका भांड्यामध्ये. छानसं असं आवरलं, टिकली वगैरे लावली आणि मग निघालो आम्ही स्वामींच्या मठामध्ये जायला. आणि आज यूट्यूबला 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते, म्हणून मग स्वामींना प्रसाद पण घेतला. छानसा असा कलाकंद घेतला होता. गेलो तिथे स्वामींना फूल वगैरे घेतलं. फूल आणि प्रसाद घेऊन स्वामींचं दर्शनाला लागलो. आज पण गर्दीच होती तशी. मग छान स्वामींचं दर्शन घेतलं. आम्हाला प्रसाद भेटला खिचडीचा, तो प्रसाद घेतला आणि जिलबी पण भेटली तिथे. सगळं घेतलं आणि घरी आलो. जेवण तर बनवून ठेवलेलं होतं आणि जेवलो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.